नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण वरीच्या तांदळाचे सांडगे करणार आहोत। तर हे सांडगे वरून छान कुरकुरीत आतून खुसखुशीत असे तयार होतात। अगदी तेलात घातल्यावरती छान फुलतात, पांढरे शुभ्र असे होतात। हे सांडगे तुम्ही उपवासासाठी तळू शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील खाऊ शकता। खूप सुंदर लागतात। तर असे सांडगे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला आता हे सांडगे कसे करायचे ते आपण बघूया। वरीच्या तांदळाचे सांडगे करण्यासाठी इथे मी 1 कप वरीचे तांदूळ घेतलेत। आता तुम्ही कुठल्याही मापाने घ्या, मी ह्या कपने 1 कप वरीचे तांदूळ घेतलेत। आता काय करायचं, हे वरीचे तांदूळ एका भांड्यात घालूया आणि याला पहिला स्वच्छ धुवून घेऊया। आता हे तांदूळ मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आता वरीच्या तांदळाला काही जण भगर देखील म्हणतात। तर आता काय करायचं आहे, हे तांदूळ आपल्याला 5 दिवस भिजवायचे आहेत, पण रोज सकाळी यातलं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी घालायचं आणि भिजत घालायचं आहे। आता आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी मी हे तांदूळ धुवून घेतले आणि याच्यात पाणी घालून ठेवले। रोज फक्त पाणी काढून टाकायचं आणि फक्त नवीन पाणी घालायचं, तांदूळ परत धुवायचे नाही आहेत। आता हे तांदूळ मी असेच भिजत ठेवते आणि उद्या यातलं पाणी काढून टाकते। आता इथे हे तांदूळ आपण काल भिजवलेले, आज दुसरा दिवस आहे। आता काय करायचं आहे, फक्त याच्यावरचं आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। तांदूळ आता परत धुवायचे वगैरे नाही, असं पाणी काढून टाकायचं आणि याच्यात परत दुसरं पाणी घालायचं आणि हे असंच झाकून ठेवायचं आहे। अशी सेम प्रोसेस आपल्याला आता 5 दिवसापर्यंत करायची आहे। तर हे असंच ठेवायचं आणि याच्यावर झाकून आता हे ठेवूया। आता डायरेक्ट आपण 5व्या दिवशीच आता आज हे तांदूळ भिजत ठेवून आज बरोबर 5 दिवस झालेत। मी जसं सांगितलं होतं, फक्त याच्यावरचं मी रोज पाणी काढून टाकलं आहे। आता आजचा 5वा दिवस आहे। आजही काय करायचं, याच्यावरचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे। आज आपल्याला तांदूळ पूर्ण गाळून घ्यायचे आहेत। तर आता याच्यावरती प्लेट लावून मी तांदूळ व्यवस्थित गाळून घेते। थोडंही पाणी याच्यात ठेवायचं नाही आपल्याला। या तांदळातलं मी सगळं पाणी काढून टाकलंय, फक्त तांदूळ आहेत। आता गॅसवरती एक जाड बुडाचं असं पातेलं ठेवायचं आहे, थोडं मोठं पातेलं घ्यायचं। आता या कपने मी 1 कप वरीचे तांदूळ मोजून घेतले होते, त्याच कपने मी सुरुवातीला 1 कप पाणी घातलंय। आपण अंदाज घेत पाणी घालायचं। आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं, म्हणजे आपण भाताला जसं मीठ घालतो तसं मीठ घालायचं। मिठाची टेस्ट नंतर आपण टेस्ट करून बघायचं आणि अर्धा चमचाच फक्त जिरं घालायचं आहे, जिरं जास्त घालायचं नाही, नाहीतर आपले सांडगे थोडेसे काळपट रंगावर होतात, त्यामुळे जिरं अर्धा चमचा घालायचं। आता ह्या पाण्याला उकळी येऊ देऊया। आता इथे पाण्याला उकळी आले। पाण्याला उकळी आल्यावर आपण जे वरीचे तांदूळ गाळून घेतले होते ते या पाण्यात घालायचे आणि याला आता आपण रवीचा जो दांडा असतो त्याने एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे याच्यात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, नाहीतर गुठळ्या झाल्या तर त्या काढणं परत फार अवघड होतं। त्यामुळे याला एकसारखं हलवत राहायचं आहे। बाजूला मी परत 1 कप पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता हे थोडं हलवून घेऊया। आता इथे बघा, आपण सुरुवातीला जे 1 कप पाणी घातलेलं ते सगळं वरीमध्ये शोषलं गेलं आहे। आता परत मी बाजूला दुसरं पाणी गरम करायला ठेवलेलं, ते असं थोडं थोडं करत मी पाणी घालणार आहे। याच्यात अजिबात कणी नाही राहायला पाहिजे आणि एकसारखं हलवत आपल्याला शिजवायचं आहे। आता तुम्हाला मी एकूण किती पाणी लागतंय त्याचा अंदाज सांगते। आता इथे बघा, इथे अगदी वरीचे तांदूळ व्यवस्थित शिजलेत, याच्यात अजिबात कणी नाही आहे आणि हे पातळही नाही आहे। असं आपल्याला पीठ हवं आहे, एकदम परफेक्ट करायचं आणि एकसारखं असं हलवायचं आहे रवीच्या दांड्याने। आता मला एवढं पीठ असं करण्यासाठी बरोबर 1 कप वरीच्या तांदळाला मला 4 कप पाणी लागलं आहे, पण ते पाणी गरमच घालायचं आणि थोडं थोडं करत घालायचं, एकदम नका घालू। आता हे बघा, अजिबात याच्यात कणी नाही आहे, व्यवस्थित झालं आहे। आता हे पीठ आपलं शिजून तयार आहे। आता याच्यावर एक झाकण ठेवायचं, गॅस बंद केला आहे आणि आता याला थोडं कोमट होऊ द्यायचं आहे। इथे आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं, हे बघा।
हे आता व्यवस्थित कोमट झालं आहे, म्हणजे आपण याला हात लावू शकतो आणि कोमट झाल्यावर हे असं घट्ट होतं. आता काय करायचं, हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि याचा इथला एक छोटासा असा गोळा घ्यायचा. आता इथे मी एक स्टीलचं ताट घेतलं आहे. तुम्हाला जर प्लास्टिकच्या शीटवर घालायचं असेल तरी घालू शकता. आणि याचे असे छोटे छोटे सांडगे करायचे. खूप मोठे करायचे नाही, नाही तर वाळताना ते फार वेळ लागतो त्याला. असे लहान लहान याचे सांडगे करायचे. हे चवीला खूप छान होतात आणि जेव्हा वाळतात तेव्हा आपण तळतो तेव्हा त्याची एकदम खुसखुशीत होतात, अजिबात कडकडीत लागत नाही. हे बघा, आता असे सगळे सांडगे मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता इथे मी सगळे सांडगे करून घेतलेत, असे ताटात परातीत घातलेत आणि उन्हात वाळण्यासाठी ठेवलेत. आता हे चांगले कडकडीत वाळेपर्यंत याला व्यवस्थित वाळवून घ्यायचं आहे. आणि एक सांगायचं राहिलं, आपण जेव्हा हे सांडगे ताटात परातीत करतो तेव्हा त्याला ताटाला तेल वगैरे काही लावायचं नाही, डायरेक्ट करायचे. आता इथे हे वरीचे सांडगे मी उन्हात छान कडकडीत वाळवून घेतलेत. हे बघा, आपले सांडगे वाळून तयार आहेत. आता हे तुम्हाला तळून दाखवते. आता बाजूला गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं. तेल चांगलं गरम करायचं. आता हे सांडगे याच्यात घालूया. हे बघा, खूप छान सुंदर असे फुलतात, त्याच्या आकाराच्या दुप्पट होतात आणि अगदी पांढरे शुभ्र होतात. आता हे सांडगे आपण काढून घेऊया. आता इथे मी काही वरीचे सांडगे तळून घेतलेत. हे बघा, खूप छान होतात, अगदी कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात, अजिबात कडकडीत लागत नाहीत, सुंदर होतात. तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा उपवासाला हे तळू शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.